नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या करिअर एक्सपर्ट चॅनल मध्ये। तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे की आता डिप्लोमाचा रिझल्ट लागला। ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा इन फार्मसी मध्ये ऍडमिशन घेतलेलं होतं आणि त्याचा आता रिझल्ट लागलेला आहे, तर आता अशा विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन घ्यायचंय। तर ते कसं घ्यायचं आणि त्याचे रजिस्ट्रेशन कधी चालू होणार, ऍडमिशन कधी चालू होणार, संपूर्ण माहिती आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे। जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा। आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपली एक व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता। जॉईन केल्याच्या नंतर आपण येणारा जे काही लेटेस्ट अपडेट असतं आपण विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप कम्युनिटीद्वारे पोहोचत असतो। तर तुम्हाला काय करायचं, लवकरात लवकर जाऊन जॉईन करायचंय। आता तर चालू करू या व्हिडिओसाठी। तर आपण काय बघणार बघा, डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीचे रजिस्ट्रेशन आणि ऍडमिशन कधी सुरू होणार। तर त्यामध्ये सगळ्यात पहिले आपण आपला आता प्लॅन बघणार आहे। तर प्लॅन नंबर आपण बघा, आता प्लॅन नंबर फार्मसी ऍडमिशन गायडन्स 2026, ओके 2026 साठी प्लॅन नंबर 1 घेऊन आलेलो आहे आपण। त्यामध्ये ऑल कॅप राउंड प्रोसेस, त्याची फीस किती असणार, आपली काउन्सिलिंग फी आपली असणार 1999। तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काय मिळणार, हा जो काही प्लॅन आहे यामध्ये विद्यार्थ्यांना मिळणार प्रीमियम प्लॅन मध्ये पूर्ण संपूर्ण प्रोसेस बघून घ्या, स्टेप बाय स्टेप बघा। पहिल्यामध्ये आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून मिळणार पूर्णपणे, त्याचबरोबर डॉक्युमेंट अपलोडिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून मिळणार। तुम्हाला काय करायचं, फक्त तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड करायचे आहे, कोणत्या नंबरला सेंड करायचे ते पण बघणार आहे। आणि ते सेंड केल्याच्या नंतर या सगळ्या प्रोसेस आपण करून देत असतो। प्रिव्हियस इयर कॉलेजेस कट ऑफ प्रोव्हाइड करतो आपण विद्यार्थ्यांना। त्यानंतर ड्रीम कॉलेज ड्रीम ब्रांच ऍडमिशन गायडन्स प्लस ऍडमिशन करून देतो। गर्ल्सला फ्री एज्युकेशन आहे का हे सुद्धा आपण संपूर्ण माहिती देत असतो कॅटेगरी वाईज। त्याचबरोबर 100% कॉलेज ऍडमिशन गॅरंटी आपण घेतो, कोणी घेत नाही, फक्त आपण करिअर एक्सपर्ट जी आहे त्याची टीम घेते। 100% ऍडमिशन गायडन्स करतो आपण, गॅरंटी घेतो ऍडमिशन करून द्यायची, कॉलेज सिलेक्शन सपोर्ट करतो। त्याचबरोबर व्हॉट्सअप कम्युनिटीद्वारे आपण विद्यार्थ्यांना लेटेस्ट अपडेट पोहोचत असतो। आणि तुम्हाला करायचं कुठे, या नंबरवरती तुम्हाला काय करायचंय, डॉक्युमेंट तुमचे शेअर करायचे। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल काउन्सिलिंग साठी तर ह्या नंबरवरती तुम्हाला काय करायचंय, मेसेज करायचा आहे, आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग। तुम्हाला डायरेक्ट आपली जी काही टीम आहे ती कॉल करेल आणि तुमचं जे काही काउन्सिलिंग आहे ते जॉईन करण्यात येईल। त्याचबरोबर आता प्लॅन नंबर 1 तर कळाला, जे विद्यार्थी आता लांब राहतात, विदर्भ साईडला राहतात, त्या विद्यार्थ्यांसाठी आपण कोणता प्लॅन घेऊन आलेलो आहे बघा तुम्ही, त्यांना खिशाला परवडेल असा प्लॅन घेऊन आलेला आहे। म्हणजे 799 मध्ये आपली फीज असणार आहे काउन्सिलिंगची। त्यामध्ये विद्यार्थ्यांना काय मिळणार, त्यामध्ये मिळणार ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून मिळणार, त्याचबरोबर डॉक्युमेंट अपलोडिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून मिळणार, त्याचबरोबर चॉईस फिलिंग स्ट्रॅटेजी असते आपल्याकडे ते सुद्धा आपण मिळून देत असतो। प्रिव्हियस इयर कॉलेजेस कट ऑफ सुद्धा प्रोव्हाइड करतो, त्याचबरोबर 100% कॉलेज अलॉटमेंट गायडन्स करतो। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं माहितीये का, फर्स्ट आणि सेकंड जो काही प्लॅन आहे आपला तो जॉईन जर करायचा असेल तर तुम्हाला या नंबरवरती संपर्क करायचा आहे, किंवा तुम्ही मेसेज करू शकता, आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग, तुम्हाला ते जॉईन करण्यात येईल। आणि विद्यार्थी मित्रांनो आता आपण वळणार आहे आपल्या मेन टॉपिक कडे, म्हणजे आपले रजिस्ट्रेशन कधी चालू होणार डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीचे। आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो बॅचलर ऑफ फार्मसी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना सीईटी दिलेली, आता जे विद्यार्थी फ्रेशर आहे फर्स्ट इयर विद्यार्थ्यांना, त्यांना डायरेक्ट आपल्याला बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल त्यासाठी सुद्धा हे जे काही 2 प्लॅन आहे ते ॲज इट इज सेम असणार आहे। तर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लवकरात लवकर व्हॉट्सअप नंबरला कॉल करून तुम्ही जॉईन करू शकता। आता वळूयात त्या टॉपिक कडे की रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आणि ऍडमिशन प्रोसेस कधी स्टार्ट होणार। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ऑफिशियल वेबसाईट वरती आलेलो आहे, तुम्ही बघू शकता जी काही महाराष्ट्र सीईटी सेलची डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीची वेबसाईट आहे त्यावरती आलेलो आहे। आता आपण इम्पॉर्टंट डेट्स वर येणार आहे। आता मागील वर्षी 2025 मध्ये जर आपण बघितलं 4/7/2025 म्हणजेच आपलं 4 जुलै 2025 ला जे काही रजिस्ट्रेशन आहे ते स्टार्ट होत असते आणि एंड कधी होत असते 18/7/2025। म्हणजे तुमचं 18 जुलै 2025 ला मागील वर्षी एंड झाले होते रजिस्ट्रेशन आणि चालू झाले होते 4 जुलै 2025 ला चालू झाले होते। तर ही डेट तुम्हाला एकदम कन्फर्म तर नाही सांगू शकत, मागे पुढे 1-2 तारीख मागे पुढे होऊ शकते, पण ॲज इट इज तुम्ही कन्फर्म धरून चला की ही तुमची डेट असणार आहे। त्यानंतर तुमचं ई स्क्रुटिनी मोड चालू होतो। ई स्क्रुटिनी मोड म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा, तो सुद्धा 5/7/2025 ते 19/7/2025 पर्यंत चालत असतो। म्हणजे ॲज इट इज जी काही डेट आहे ती आहे। त्याचबरोबर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागते, म्हणजे आपण रजिस्ट्रेशन केलं त्याच्यामध्ये जर का काही चुका असतील तर तुम्हाला दुरुस्त करण्याची तारीख कधी दिलेली 22/7/2025 बरोबर।
आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ग्रीव्हन्स टाकायचं म्हणजे तुमच्या फॉर्म मध्ये काही करेक्शन करायचंय, तर त्याची सुद्धा डेट दिलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. त्याचबरोबर आता आपण बघणार की फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार. 28/7/2025 ला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल. फायनल मेरिट लिस्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन पूर्णपणे अॅक्युरेट केलेलं आहे, त्यांचं कोणतं चेंजेस करायचं नाही फॉर्म मध्ये, तर फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी लागते. त्याचबरोबर आता कॅपराऊंडची प्रोसेस कधी चालू होणार. पहिले सीट मॅट्रिक्स येते. सीट मॅट्रिक्स म्हणजे कॉलेजेसमध्ये किती जागा वॅकंट आहे ते कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता. त्याची जी डेट असणार आहे 30/7/2025 ला येणार आहे. त्याचबरोबर कॅपराऊंड 1 ची जी काही प्रोसेस आहे म्हणजे आपण कॉलेजेस ऍड करतो, चॉईस फिलिंग करतो, ऑप्शन फॉर्म आपण फिलिंग करतो, त्याची जी डेट असणार आहे 31/7/2025 ते 2/8/2025, म्हणजे तुम्ही बघू शकता 3च दिवस दिलेले असतात. त्यानंतर तुमची जी काही अलॉटमेंट लिस्ट लागते 4/8/2025 ला तुमची अलॉटमेंट लागू शकते. याच प्रकारे संपूर्ण जी काही प्रोसेस आहे कॅपराऊंडची ती चालत असते. तर तुम्हालाही तुमच्या डिप्लोमाच्या मार्क्स नुसार डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी, बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये डिग्री मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता आणि आजच तुमचं जे काही काउन्सिलिंग आहे ते जॉईन करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, मला आवडत्या कॉलेजमध्ये तुमच्या मार्कानुसार ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आजच तुमचं जे काही काउन्सिलिंग आहे ते जॉईन करू शकता. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.